आता जास्तीचा वेळ लावू नका. महाअंतिम मुकाबला. क्षेत्ररक्षण सजवलं गेलं. विनंती करतो आता इथून डगआउट मधील SK वॉरियर्स टीमला की आपण देखील लगेचच मैदानाच्या आतमध्ये सलामीची जोडी पाठवा. आणि आज जर का KPL चा इतिहास जर का आपण पडताळून पाहिला ना तर लगातार 3 KPL च्या पर्वामध्ये SK वॉरियर्स टीम फायनल मध्ये दाखल झाली. उपविजेता संघ यावेळेस देखील संधी त्यांच्या वाट्याला घमासान युद्ध रंगेल. आणि मागील KPL पर्व तिसऱ्याचे महाअंतिम सामन्याचे विजेतेपद ज्यांच्याकडे आहे ते म्हणजे श्रीलेवन कोलिवली टीम. आता ते पद टिकून ठेवणार की गमावणार, कोणाच्या वाट्याला येईल पराभवाची धूल, कोणाच्या वाट्याला येईल विजयाचा गुलाल, याच्यासाठी आता इथून फाईट पाहायला मिळेल. नक्कीच आपण पाहतो एकाच गावातील सर्व खेळाडू अगदी प्रीमियर लीग स्टेज लेवलच्या मॅचेस होतात त्या खऱ्या अर्थानं नवीन खेळाडू घडवण्यासाठी होतात. कारण काही हिरे पारखले जातात. आपण पाहाल तर या स्पर्धेमध्ये आम्ही देखील असे 2-3 चेहरे पाहिलेत की जे पुढील येणाऱ्या कोलिवलीकरांच्या क्रिकेटसाठी खूप चांगले आणि लाभदायक ठरणार आहेत. इथून मॅचला सुरुवात. पहिला बॉल तेजससाठी. फटका. बॅटर टू बॉलर ऋषी बोडके गोलंदाजी मार्क वरती. पहिल्या बॉलची फेकी आपण पाहिली. डॉट बॉल. दोन षटकांचा सामना असणार आहे. दोन्ही संघांनी नोंद घ्यायची. सेकंड बॉल तेजसच्या बॅट मधून फटका. जबरदस्त पाहायला मिळतोय. कॅप्टननं सोपवली आहे जबाबदारी तेजसच्या खांद्यावरती. पहिला डॉट आल्यानंतर दुसऱ्या बॉल वरती एक्स्ट्रा कव्हरला फटका. 4 धावेचा पाहायला मिळतोय. 4 धावा येतात. तिसरा बॉल ऋषीचा. अतिशय वेगानं प्रहार करण्याचा प्रयत्न. तेजसचा स्लिपचं क्षेत्ररक्षण खूप चांगलं पाहायला मिळते. चांगलं बॅकअप इथे वाचवले आपल्या टीमसाठी. टोटल 3 बनवली गेली, फक्त एक सिंगल. इथून आपण पाहतो आता उंचावरती आहे आणि इथून पकडला जाईल झेल. फायनलच्या मॅच मधील पहिली विकेट फर्स्ट इनिंग मध्ये माघारी येत असताना पाहायला मिळेल. निखिल बॅक टू द डगआउट. अंकुश डांगरे पोहोचतात ज्याने आम्हाला अपडेट दिली की 3 लगातार या पर्वामध्ये आम्ही विजेते पदाचे मानकरी आहोत. आणि या पर्व 4थ्यामध्ये देखील आपण पाहतोय महाअंतिम फेरीमध्ये दाखल झाले. फायनलचा सामना रंगतो. दोन्ही टीम मध्ये तुल्यबाज अशी लढत होईल यात तीळ मात्र शंका नाही. अखेरचा प्रवास कोणाच्या बाट्याला कोण या मॅच मध्ये बाजी मारणार याकडे लक्ष आहे. 2 षटकांचा निर्णायक सामना आपण अनुभवतोय. 5 धावा धावफलकावरती. 5व्या चेंडूसाठी पुन्हा तयार. 5वा बॉल अंकुशसाठी. शरीरापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न भरपूर दूरवरती पाहायला मिळतोय. व्हाईट बॉल. अतिरिक्त धावेचा भरणा इथे केला जाईल. 6 धावा धावफलकावरती. पाचवा बॉल यावेळेस मात्र चांगल्या टप्प्यावर. टप्पा आदळल्यानंतर आतल्या दिशेने वळण घेणारा चेंडू पाहायला मिळाला. चांगलं व्हेरिएशन देत असताना ऋषी यावेळेस चेंडूला पाहायला मिळतात. डॉट बॉलची सांगता. 6 धावा धावफलकावरती नक्कीच आहेत, परंतु एक गोल्डन विकेट देखील कमावली ऋषीने. लास्ट बॉल वरती फटका जबरदस्त पाहायला मिळतोय. पाडन स्वीप करत असताना पाहायला मिळाले. अगदी आपण पाहतोय दर्जेदार स्ट्रोक आला अंकुशच्या बॅटमधून लास्ट बॉल वरती शेवट गोड करत असताना. चार धावा 4च्या मदतीने टोटल 10 या आकड्यावरती 1 गड्याच्या मोबदल्यात पहिल्या षटकाचा खेळ इतपत समाप्त झाला.
उर्वरित आता पहिल्या डावातील लास्ट ओव्हर, निर्णायक 6 चेंडू 10 बनल्यात. आणखी 10 धावा जर का या ओव्हरमध्ये बनल्या तर नक्कीच हा फायनलचा मुकाबला बघण्यात देखील तितकीच जोरदार मजा येईल, यात शंका नाही आहे. कारण हे धावा बनणं देखील तितपंच कठीण नाही आहे, कारण मैदानाच्या आतमध्ये गेलेला तेजस तह टोकून बसला. गोल्डन विकेट आहे तेजसची, खऱ्या अर्थानं पाहायला गेलं तर एक चौकार त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाला. इथून सुरुवात सेकंड ओव्हरला, पहिला बॉल तेजससाठी. हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न तेजस करतोय, परंतु बॅट अँड बॉलचा संपर्क होत नाहीये. स्लिपच्या क्षेत्ररक्षकाकडून कव्हरमधून चेंडू काढण्याचा प्रयत्न करायचा होता, परंतु मिस झालेत. डॉट बॉलची सांगता. सुरुवात खूप चांगली सेकंड ओव्हरला. नितेश, दुसरा बॉल या बॉलेस लॉंग ऑफला, डीप मध्ये आहेत महेश. एक सिंगल झाली आहे कंप्लीट. वेगाने फेकलाय थ्रो, चांगली फेकी आहे, परंतु वेगाने धावतायत आणि पोहोचलेत अंकुश डांगरे. आपण पाहतो नॉन स्ट्रायकर वरती अतिशय वेगाने धावत होते. 2 धावा इथून कंप्लीट झाल्या. 12 आकडा धावफलकावरती. या वेळेस तेजसच्या बॅटमधून फटका, डीप मध्ये आहेत गौरव. इथून डेंजर झोन कडे होते अंकुश. कदाचित थांबवता आला असतं, टीमसाठी वाचवली असती एक सिंगल धाव, परंतु थोडे मागे राहिले. कंप्लीट पाहायला मिळतील 2. तेजस साठी यावेळेस अतिशय खोलात टाकला होता. यॉक पद्धतीचा वापर केला गेला. जोरदार लाऊड अपील मात्र झाली, परंतु पंच तटस्थ पाहायला मिळतात. यस व्हाईट बॉलचं आपण पाहतोय. नितू आहेत खऱ्या अर्थानं चांगल्या पद्धतीने आजच्या दिवसामध्ये, पूर्ण दिवसामध्ये आम्ही त्यांच्या माध्यमातून अंपायरिंग पाहतोय. अंकुश साठी हा चेंडू यावेळेस वेगाने नक्कीच फेकला, सोडली आहे क्रीज. तेजसने स्वतःकडे घेतली आहे स्ट्राईक. धावाच्या स्वरूपात विकेट माघारी येईल. मॅच स्टार्ट करायची. पाचवा बॉल या बॉलेस आपण पाहतोय. टॉप एज घेतली आहे बॅटनी आणि इथे झाली आहे मिसफील्ड. इथून धावबादच्या स्वरूपात कोण माघारी येईल? नवनाथ इथून माघारी येत आहेत धावबादच्या स्वरूपात. टोटल धावा धावफलकावरती इथून एक धाव कंप्लीट पाहायला मिळाली. 17 धावा धावफलकावरती आहेत. 2 गाड्यांच्या मोबदल्यात 17 धावा आपण धावफलकावरती पाहू शकाल. एका लास्ट बॉलचा खेळ बाकी. हितेश आता गोलंदाजी माफ करा बॅटिंग साठी गेलं. गोलंदाजी बारकवरती नितेश आपण पाहतो. चांगल्या पद्धतीची कामगिरी आम्ही अनुभवतोय. 17 धावा आहेत. शेवट गोड करणार का? हर्षद पोहोचतात. लास्ट बॉल फर्स्ट इनिंगचा महाअंतिम मुकाबल्यातील लास्ट बॉल आपण पाहतो. फर्स्ट इनिंग मधील अक्रॉस द लाईन फटका जबरदस्त आहे. वेगाने धावतात क्षेत्ररक्षक. शेवटपर्यंत प्रयत्न, परंतु चेंडू सीमा रेषा पलीकडे. लास्ट बॉल वरती आलेला हा चौकार कितपत मागात ठरेल श्रीलवन टीम साठी येणार पुढची इनिंग आपल्याला सांगेल. धावफलक जाऊन पोहोचलो टोटल 21 या आकड्यावरती. बनवायच्यात विजयासाठी टोटल 22. विनंती करतो आता जास्तीचा वेळ घेऊ नका. लगेचच मैदानाच्या आतमध्ये आपण रवाना व्हा. नवनाथ दादा यांना विनंती असेल की आपण लगेचच क्षेत्ररक्षण सजवून घ्या.
सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये पोहोचतीये. भरपूर सारा आत्मविश्वास गौरवकडे आहे, कारण पाहायला गेला आजच्या दिवसामध्ये ज्याच्या बॅटिंगनं आम्हाला वेळ लावून सोडलं तो गौरव पुन्हा एकदा महाअंतिम मुकाबल्याच्या या निर्णायक क्षणी मैदानाच्या आतमध्ये पोहोचलाय. सहसाथीला आपण पाहू शकता, त्याचा साथीदार महेश देखील आहे. इथून खेळी साकारावी लागेल, कारण ना गावासाठी ना नावासाठी आता ही मेहनत स्वतःसाठी आहे. तुमचं या लीग स्टेजमधील करिअर हे स्वतःसाठी असतं. मार्मिकतेनं सांगायचं झालं तर खऱ्या अर्थानं प्रत्येक खेळाडूचं अगदी एक हिस्ट्री बनत असते, कारण संपूर्ण गावातील खेळाडू आहे. त्यामुळे यामधून बेस्ट कोण याच्याकडे वाटचाल असते. भरपूर धावतात या स्पर्धेतील मॅन ऑफ द सिरीजच्या रेसमध्ये खेळाडू. त्यातील एक खेळाडू आता सध्या मैदानाच्या आतमध्ये पोहोचला आहे. बनवायच्या निर्णायक टार्गेट आहे 22 धावसंख्येचं. 22 धावसंख्येची गरज आहे. सेकंड इनिंगला इथून केली जाणारी सुरुवात. गोलंदाजी मार्कवरती वेगाचा बेताज बादशाह हर्षद तयार होत असताना पाहायला मिळतोय. स्ट्रायकर एंडवरती रोहित शर्माचा बिग फॅन महेश आपण पाहतोय. पहिला बॉल महेश साठी अक्रॉस द लाईन न फटका. फाईन लेगच्या दिशेला चेंडू निघून चाललाय. 22 धावसंख्येच्या टार्गेटला प्रत्युत्तर देण्यासाठी पहिल्या बॉलवरती आक्रमण. 4 धावेंचं. चार धावा येतील. 4 धावेनं श्री गणेशा. इथून सेकंड इनिंगला सुरुवात. गोलंदाजी मार्कवरती हर्षद. थोडेस दबावग्रस्त पाहायला मिळतात. पहिल्या बॉलवरती चौकार आलाय. संयमान आता इथून क्रिकेट त्यांच्या माध्यमातून नक्कीच पाहायला मिळेल. पुन्हा तयार होत असताना क्षेत्ररक्षणामध्ये थोडेफार चेंजेस केले जात आहेत. सेकंड बॉल चांगल्या पद्धतीनं फटक्याला उत्तर. एक सिंगल झाली आहे कंप्लीट. थोडीशी मिसफील्ड. दुसरीसाठी निघाले वेगाने महेश पोहोचतील. 2 धावा इथून यशस्वीरित्या कंप्लीट पाहायला मिळतील. जबाबदारीनं खेळ आता इथून आपण पाहतोय. संपूर्ण जबाबदारी आता महेशच्या खांद्यावरती पाहायला मिळते. सलामीला गेला. पहिल्या बॉलवरती चौकार आला. तदनंतर 2 धावा देखील यशस्वीरित्या कंप्लीट केल्यात. 22चं टार्गेट आहे. 2 चेंडूंचा खेळ इथून समाप्त झालाय. तिसरा बॉल महेशसाठी फटका. उंचावरती गेलाय. लांबी कमी. डीप मध्ये क्षेत्ररक्षक चुकी करत असताना पाहायला मिळतात. नो चेंडू पंचांनी घोषित केलाय. यस, मिसफील्ड आणि त्या मिसफील्डचा फायदा उचलला जातोय. इथून कंप्लीट 3 पाहायला मिळाल्या. यस, स्प्रिटची संधी देखील असणारे. 3 धावा इथून पाहायला मिळेल. नो चेंडू प्लस 3 धावा अशा टोटल 4 धावा ऍड होतील आणि धावफलक जाऊन पोहोचेल ते 10 या आकड्यावरती. आणि येणारा चेंडू फ्री हिट असणारे. उघडा डोले बघा नीट. पुढचा चेंडू आहे फ्री हिट. गौरव आता या फ्री हिटच्या चेंडूवर कितपत फायदा उचलेल. समीकरण 10 चेंडू 12चं बनत आहे. चांगली साथ, नशिबाची साथ लाभते श्री 11 टीमला. फ्रीजचा चेंडू तिसरा अतिशय वेगाने टाकला खोलवर. इथून आपण पाहतोय गौरवने कदाचित क्रीज सोडला असता तर धाव आली असती. फ्रीजच्या चेंडूवरती जेलबादची संधी दिली जात नाही, परंतु अगदी पाहायला गेलं ना गौरव देखील थोडेसे माइंडमध्ये डिस्टर्ब पाहायला मिळाले. आणि लालची आहे अगदी बॅटिंगसाठी भरपूर लालची खेळाडू म्हणून या कोलिवलीकरामध्ये गौरवची ओळख आहे. कारण सांगतायत करण आम्हाला की बॅटिंगचा मोह त्याला आवरत नाही. आता इथून स्वतःच्या खांद्यावरती जबाबदारी घेऊन खेळ करावा लागेल. 9 चेंडू 12ची गरज. पुन्हा तयार होतील. गोलंदाजी मार्कवरती हर्षद. चौथा चेंडू वेगानं फेकलाय. वेगावरती स्वार होत असताना आग ओखत असताना पाहायला मिळतील हर्षद. वेगाचा बेताज बादशाह म्हणून ज्याची ओळख आहे तो हर्षद तांबोली आता मैदानाच्या आतमध्ये हाहाकार माजवत असताना पाहायला मिळतो. 9 चेंडू नक्कीच हाताला. तदनंतर कमबॅक करत असताना टोटल त्याच्या माध्यमातून 4 चेंडू इथवर फेकण्यात आले. अजूनही 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. बनवायच्या निर्णायक 8 चेंडूवरती 12. पाचवा बॉल गौरवच्या बॅटमधून फटका जबरदस्त लॉंग ऑफच्या डोक्यावरून उडवलाय. तेजसला
पाहत राहावं लागलं या चेंडूवरती. चेंडू सीमा रेषा पलीकडे 6 धाबा. स्वतःकडे स्ट्राईक ठेवल्यानंतर गौरव अगदी मूड मध्ये बॅटिंग करत असताना पाहायला मिळतो. वैयक्तिक 6 धावसंख्येवरती एक षटकार त्याच्या बॅटमधून आलाय. 16 धावा धावफलकावर. लास्ट बॉल यामध्ये फटका. क्षेत्ररक्षक खूप चांगलं कमालीचं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. स्वतःला सावरलं तदनंतर चेंडू देखील अडवला. षटकाची समाप्ती देखील पाहायला मिळते. डॉट बॉलची सांगता झाली आहे. 16 धावा इथून जमावण्यात आल्या पहिल्या ओव्हरमध्ये. आता समीकरण बदलत असताना पाहायला मिळेल. येणारे निर्णायक 6 चेंडू आणि 6 धावसंख्येची गरज. 6 चेंडू आणि 6 धावसंख्येची गरज आहे. गोलंदाजी मार्कवरती आणखी एक वेगाचा बेताज बादशाह म्हणून ज्याची ओळख आहे तो तेजस. आणि गोलंदाजी मार्कवर सज्ज कोलिलीचा चटणी भाकरीचा राजा तेजस तांबोली. नवी ओळख आहे अगदी पाहायला गेलं तेजसची. चटणी भाकरीचा राजा म्हणून त्याला ओळखलं जातं तो तेजस. आता आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवरती तयार होईल. वाचवायच्या आत आपल्या टीमसाठी टोटल 6. जमेची बाजू पाहायला गेलं कुठली विकेट मैदानाच्या बाहेर आली नाहीये. श्री 11 टीमची. सलामीला गेलेला महेश आता पुन्हा एकदा स्ट्रायकर रेडवरती. पहिला बॉल आणि पहिल्या बॉल वरती इथून मॅच फिनिश केली आहे. आणि KPL पर्व 4थ्याच्या अंतिम मुकाबल्यामध्ये बाजी मारली आहे ती श्री 11 टीमने. जबरदस्त आपण खेळ पाहिला. तदनंतर विनंती असेल आता जास्तीचा वेळ लावू नका. लगेचच आपण प्राइज सिरोमनीकडे वळणार आहोत. विनंती करतो कोलिवली गावातील